नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2024 तर्फे जवळपास विद्यार्थी मित्रांनो 31,000 प्लस जागांसाठी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची जी आहे विद्यार्थी मित्रांनो भरती निघत आहे। आणि या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात। आणि या भरतीमध्ये मेन म्हणजे या भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो फिजिकल नाही आहे, त्याचबरोबर या भरतीमध्ये लेखी परीक्षा नाही आहे, त्याचबरोबर उंचीची काही अट नाही आहे, त्याचबरोबर या भरतीमध्ये कुठलेही फिजिकल होणार आहे, ग्राउंड होणार आहे। तर तुमचं जे सिलेक्शन आहे हे डायरेक्ट होणार आहे 10वीच्या पर्सेंटेजवर। ठीक आहे, तर महाराष्ट्रातील भरपूर विद्यार्थ्यांचं दरवर्षी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये जे आहे विद्यार्थी मित्रांनो सिलेक्शन होते। तर एकदम शाई ड्यूटी आहे, सरकारी नोकरी आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची। ठीक आहे, तर या भरतीचे फॉर्म भरणे केव्हापासून चालू होणार आहे, त्याचबरोबर सिलेक्शन प्रोसेस काय या भरतीची पोस्ट ऑफिस जीडीएसची फॉर्म भरणे केव्हापासून चालू होऊ शकते, त्याचबरोबर वयोमर्यादा काय आहे, त्याचबरोबर या भरतीची सिलेक्शन प्रोसेस काय, तुमचं सिलेक्शन कशा प्रकारे या ठिकाणी होणार आहे। ठीक आहे, तर तुम्हाला या ठिकाणी तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला कोणतं काम करावं लागणार आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक मध्ये, त्याचबरोबर या ठिकाणी काय काय अट ठेवण्यात आलेली आहे, त्याचबरोबर वयोमर्यादा काय आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला A to Z माहिती सांगणार आहे। पगार वगैरे किती भेटणार आहे। तर आजचा व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। आणि जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर 5 चांगली सुवर्ण संधी जी आहे तुमच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो निघून येत आहे। तर तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर तुम्हाला या पोस्ट ऑफिस जीडीएस भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे, महाराष्ट्रातील मुलांना आणि मुलींना। तर 10वी पासवरच तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते। तर जेव्हा सुद्धा पोस्ट ऑफिस जीडीएसची भरती येते तर दरवर्षी हे पोस्ट ऑफिसची भरती निघते। दरवर्षी मागच्या वर्षी सुद्धा भरती निघाली होती पोस्ट ऑफिसची, जवळपास 30,146 जागांसाठी निघाली होती। आणि त्याच्या मागच्या वर्षी सुद्धा भरती निघाली होती, ते जवळपास 40,000 जागांसाठी निघाली होती। जेव्हा सुद्धा पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची भरती निघते हे डायरेक्ट 30 आणि 40,000 जागांसाठीच निघते। ठीक आहे, तर यावर्षी जवळपास 31,000 प्लस जागांसाठी ही भरती निघत आहे। तर हे जे भरती आहे कधीच आहे, जर आपण बघितलं विद्यार्थी मित्रांनो या भरतीचे जे फॉर्म आहे हे जवळपास मे महिन्यामध्ये चालू होत असते पोस्ट ऑफिस जीडीएसच्या ग्रामीण डाकसेवकच्या। ठीक आहे, पण ह्या वर्षी लेट कोण झालाय, कारण की ह्या वर्षी लोकसभेच्या निवडणुका होत्या। त्याचबरोबर सर्वच या ठिकाणी जेवढा पण पोस्ट ऑफिस जीडीएसचा सुद्धा स्टाफ होता हे इलेक्शनमध्ये सुद्धा बिझी होतं। तर इलेक्शनमुळे जे हे पोस्ट ऑफिस जीडीएसची भरती निघाली नाही। ठीक आहे, तर आता ही भरती ज्या विद्यार्थी मित्रांनो निघणार आहे, तर हे या भरतीचे फॉर्म भरणे केव्हापासून होणार आहे पोस्ट ऑफिस जीडीएसचे मी तुम्हाला सांगून देतो। तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचे जे फॉर्म आहे तर ह्याच महिन्यामध्ये या भरतीचे फॉर्म भरणे चालू होणार आहे। जुलै महिन्यामध्येच ही भरती निघणार आहे। 15 जुलैपर्यंत सुद्धा या भरतीचे फॉर्म भरणे चालू होऊ शकते किंवा 10 जुलैपर्यंत सुद्धा या भरतीचे फॉर्म भरणे सुरू होऊ शकते। लवकरच या भरतीचे जे विद्यार्थी मित्रांनो फॉर्म भरणे चालू होणार आहे। ठीक आहे, तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, जेव्हा सुद्धा भरती निघाली तसेच मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती सांगणार आहे की पोस्ट ऑफिस जीडीएसची भरती निघाली याबद्दल। तर चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून ही भरती तुमच्यापासून मिस झाली नाही पाहिजे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते पोस्ट ऑफिस जीडीएस साठी। महाराष्ट्रातील मुलं मुली फॉर्म भरू शकतात। त्याचबरोबर वयोमर्यादा या भरतीमध्ये ठेवण्यात आला आहे 18 ते 40 वर्षापर्यंत तुम्हाला पोस्ट ऑफिस जीडीएस मध्ये फॉर्म भरता येते ओपन कॅटेगरीचे विद्यार्थ्यांना। आणि SC ST कॅटेगरीचे मागासवर्गीय कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 45 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। OBC कॅटेगरीचे जर तुम्ही विद्यार्थी असाल तर 18 ते 43 वर्षापर्यंत तुम्हाला पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे। तर एवढी या भरतीमध्ये वयोमर्यादा ठेवण्यात आला आहे। आणि फी सुद्धा या भरतीमध्ये खूप कमी लागते। तर जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी फक्त 100 रुपये फी आहे या भरतीमध्ये, 100 रुपये फी आहे जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी। आणि SC ST कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये कुठलीही फी नाही आहे। त्याचबरोबर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये एक अट ठेवण्यात आली विद्यार्थी मित्रांनो की या भरतीमध्ये एक अट ठेवण्यात आली की महाराष्ट्राचा आपण या ठिकाणी रहिवासी असला पाहिजे, मराठी भाषा बोलता वाचता लिहिता आपल्याला आली पाहिजे, लोकल लँग्वेज या ठिकाणी आली पाहिजे, अशी यामध्ये अट आहे। कारण की पोस्ट ऑफिस जीडीएसची जी भरती आहे संपूर्ण भारतासाठी निघत असते। आणि आपण जर समजा दुसऱ्या राज्यामध्ये फॉर्म भरला तर तिची सुद्धा या ठिकाणी आपल्याला लँग्वेज आली पाहिजे। नाहीतर काय विद्यार्थी काय करते, दुसऱ्या राज्यामध्ये फॉर्म भरते ज्या ठिकाणी कमी कटाप लागते। ठीक आहे, नागालँड झालं, त्याचबरोबर मिझोरम झालं, त्याचबरोबर सिक्कीम झालं, आसाम झालं। ठीक आहे, अशा ठिकाणी मुलं फॉर्म भरते जेणेकरून त्या ठिकाणी कटाप कमी लागते म्हणून। तर यामध्ये एक अट ठेवण्यात आली की लोकल लँग्वेज आपल्याला या ठिकाणी आली पाहिजे। तुम्ही महाराष्ट्रामध्ये जर फॉर्म भरला तर महाराष्ट्रामधली मराठी वाचता बोलता तुम्हाला
या ठिकाणी लिहिता आली पाहिजे, ठीक आहे। तर हे यामध्ये एक अट ठेवण्यात आला आणि एकदम शाई ड्यूटी आहे विद्यार्थी मित्रांनो पोस्ट ऑफिस GDSची, कारण की ही जी भरती आहे आपल्या जिल्ह्यातल्या जेवढ्या जागा असते गावातील त्या ठिकाणी सुद्धा जागा असते। आता तुम्ही समजा परभणी जिल्ह्यातल्या, तर परभणी जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यासाठी ही भरती असते। तालुक्यातले जेवढे गावं जे असते, जेवढ्या पण गावं असते, जेवढे पण तालुक्यामधले गावं आहे, तर त्या सर्व गावामध्ये पोस्ट ऑफिसच्या जागा राहते। तुम्ही जर त्या आता समजा मी परभणीचा आणि मी माझ्या गाव म्हणजे मी परभणीमध्ये समजा परभणीच्या एका छोट्याशा गावामध्ये जरी फॉर्म भरला आणि तिथं जर कट जेवढा लागला समजा त्याच्यानुसार माझं सिलेक्शन होणार आहे, तर आपण आपल्या जिल्ह्यामध्ये या भरतीमध्ये सिलेक्शन घेऊ शकतो। आपल्या गावामध्ये जे सिलेक्शन आपलं होऊ शकते जर समजा त्या ठिकाणी आपल्याला तेवढे पर्सेंटेज असले तर इतकी शाई ड्यूटी आपल्या गावामध्येच आपल्याला ड्यूटी लागू शकते, किंवा आपल्या गावाजवळल्या 5-6 किलोमीटर अंतरावर जर एखादं गाव असेल तिथं सुद्धा आपल्याला ड्यूटी लागू शकते। कारण की पोस्ट ऑफिस GDSच्या गावागावामध्ये रिक्त जागा असते, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये। तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल, सोलापूर म्हणा झालं, अमरावती झालं, बुलढाणा झालं, वाशिम झालं, चंद्रपूर झालं, गडचिरोली झालं, तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल, छत्रपती संभाजी महाराज नगर म्हणा, ठीक आहे। तर प्रत्येक गावामध्ये ह्या जागा असते जिल्ह्यातील, ठीक आहे। तर आपल्या जिल्ह्यामध्येच आपल्याला जॉब भेटू शकतो पोस्ट ऑफिस GDS मध्ये। तर पहा यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो 3 पद आहे। पहिलं जे यामध्ये ब्रँच पोस्ट मास्टर आहे, ठीक आहे। तर हे सर्वात मोठं पद आहे ब्रँच पोस्ट मास्टरचं। तर या भरतीमध्ये यामध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं ब्रँच पोस्ट मास्टर मध्ये, तर तुम्हाला पगार भेटणार आहे 12,000 ते 29,000 पर्यंत, ठीक आहे। आणि तुम्ही जर असिस्टंट दुसरं जे पद आहे ह्या असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर यामध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला पगार भेटणार आहे 10,000 ते 24,000 पर्यंत। आणि तिसरं जे पद आहे ते आहे डाक सेवक। तर डाक सेवक मध्ये सिलेक्शन झालं तर 10,000 ते 24,000 पर्यंत तुम्हाला पगार भेटणार आहे। एकदम शाई ड्यूटी आहे आणि जास्त काम सुद्धा नसते ग्रामीण डाक सेवकला। तुम्ही बघितलं असेल, तुम्ही ग्रामीण भागातले, तर आपलं त्यांना जेवढं कामाचं जास्त त्यांना प्रेशर नसते, ठीक आहे। बसलेच राहते ते, एवढं काही काम त्यांना नसते, फक्त 5 घंटे बसून राहावं लागते ऑफिसमध्ये कम्प्युटर पाशी, ठीक आहे। तर एकदम शाई ड्यूटी आहे पोस्ट ऑफिस GDSची, कारण की पगार सुद्धा चांगला आणि मेन म्हणजे सरकारी नोकरी आहे, ठीक आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो या भरतीमध्ये जर समजा तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला या ठिकाणी काम कोणतं करावं लागणार आहे ते तुम्हाला सांगून देतो। तर यामध्ये तुम्ही ब्रँच पोस्ट मास्टरमध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला काम करावं लागणार आहे ऑनलाईन ऑफलाईन लेनदेनचं तुम्हाला काम असणार आहे। त्याचबरोबर डाक उत्पाद आणि सेवाचं वितरण तुम्हाला करावं लागणार आहे। त्याचबरोबर रेकॉर्ड हँडलाईन डिव्हाइस मोबाईलचं तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे। तर हे तुम्हाला काम करावं लागणार आहे ब्रँच पोस्ट मास्टरमध्ये। आणि असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टरमध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला काम करावं लागणार आहे तिकीट आणि स्टेशनरीची विक्री तुम्हाला करावी लागणार आहे। त्याचबरोबर डाक डिलिव्हरी तुम्हाला करावी लागणार आहे। त्याचबरोबर सरकारी सेवांचा घर जे प्रचार तुम्हाला करावा लागणार आहे। तुम्हाला तर माहिती आहे की योजना ज्या चालूच राहते बँकेच्या, जे पोस्ट ऑफिसच्या बँक आहे, तर त्याचा जे प्रचार या ठिकाणी करावा लागतो, ठीक आहे। योजनाचा प्रचार त्यांना करावा लागतो। तर हे तुम्हाला काम करावं लागणार आहे असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टरमध्ये। त्याचबरोबर तुमचं जर सिलेक्शन या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो डाक सेवकमध्ये झालं तर तुम्हाला या ठिकाणी कोणतं काम करावं लागणार आहे, स्टॅम्पची विक्री तुम्हाला करावं लागणार आहे। त्याचबरोबर डाक डिलिव्हरी तुम्हाला करावी लागणार आहे। तुम्ही बघितलं असेल का, तुम्ही पॅन कार्ड वगैरे काही काढलं असेल तर पोस्ट ऑफिस पोस्टमन आपल्या घरी येते डायरेक्ट, ठीक आहे। तर एकदम शाई ड्यूटी फक्त आपल्याला निवडून द्यावं लागते डिलिव्हरी वगैरे, ठीक आहे। त्याचबरोबर रेल्वे मेल सर्व्हिसचं ऑफिसचं हटेचं काम या ठिकाणी करावं लागणार आहे। तर एवढं पोस्ट ऑफिसमध्ये काम करावं लागणार आहे। तर एकदम शाई ड्यूटी आहे विद्यार्थी मित्रांनो पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सेवकची, ठीक आहे। तर लवकरच या भरतीचे फॉर्म भरणे चालू होत आहे। तर 10वीच्या पर्सेंटेजवर तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे। तुम्हाला फॉर्म भरावा लागणार आहे। पहिले फॉर्म भरल्यानंतर तुमचं या ठिकाणी जेवढं या ठिकाणी कटअप लागणार आहे, जे मेरिटमध्ये येणारे विद्यार्थी त्यांचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारे संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे। 10वीच्या पर्सेंटेजवर तुमचा पोस्ट ऑफिस GDS मध्ये सिलेक्शन होणार आहे। तर ही होती विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण महत्त्वाची माहिती पोस्ट ऑफिस GDS भरतीबद्दल। तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।